एकतर्फी प्रेमातून सराईत गुन्हेगाराने कोयता घेऊन मुलीच्या घरात शिरून राडा घातला. अखेर संशयिताच्या सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन पीडिताने फिनाईल पीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी उपनगर पोलिसात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार 26 एप्रिल रोजी रात्री 8ला त्यांचा मुलगा व पीडिता घरात असताना सराईत गुन्हेगार प्रेम प्रदीप गांगुर्डे वय 19 राहणार समतानगर, दर्शन उर्फ ओमकार रवींद्र सूर्यवंशी हे 5-6 साथीदारांसह पीडितेच्या घरात शिरले. कमरेचा कोयता दाखवत संशयित प्रेमने पीडितेची छेड करत "मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला आवडतेस" असे म्हणत तिचा विनयभंग केला. तर त्याच्या समवेत असलेल्या संशयितांनी घरात राडा घातला, दहशतीचे वातावरण निर्माण केले. यावेळी संशयित प्रेमने त्याच्या कमरेला खोचलेला कोयता काढून पीडितेच्या भावाला मारण्याच्या उद्देशाने मारून फेकला. मात्र सुदैवाने त्यात तो थोडक्यात बचावला. त्यानंतर संशयित टोळके त्यांना धमकावत तेथून पसार झाले. दरम्यान संशयित प्रेमकडून पीडित अल्पवयीन मुलीचा वारंवार त्रास दिला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने सोमवार 27 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घरात फिनाईल पिऊन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबाने तिला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केल्याने ती बचावली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत प्रेम गांगुर्डे व त्याचा साथीदार दर्शन उर्फ ओमकार रवींद्र सूर्यवंशी या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.